नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की आपण असं कोणतं पीक निवड केले पाहिजे. तर मित्रांनो, तुमच्याकडे जर कमी पाण्याचं क्षेत्र असेल किंवा तुमच्याकडे पाण्याचं नियोजन खूप कमी प्रमाणात असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण असे कोणते पीक निवड केले पाहिजे किंवा लागवड केले पाहिजे जेणेकरून कमी कालावधीमध्ये आपल्याला कमी पाण्यात जबरदस्त पद्धतीचं उत्पादन देऊन जाईल आणि मार्केटला देखील हमखास चांगल्या प्रकारे रेट मिळतील. तर मित्रांनो, जबरदस्त अशा पिकाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, जेणेकरून फक्त 60 दिवसामध्ये तेही अगदी कमी पाण्यात आणि जबरदस्त पद्धतीचं म्हणजे उत्पादन देऊन जाणारं पीक आणि मार्केटला 100% नाही तर 101% तुम्हाला रेट मिळणारच. तर अशा पिकाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहील आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, मी तुम्हाला असं पीक सजेस्ट करणार आहे जे तुम्हाला कमी दिवसात कमी पाण्यात म्हणजे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि हमखास म्हणजेच मार्केटला चांगल्या प्रकारे भाव देऊन जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, कमी पाण्यात आणि कमी दिवसात उत्पादन म्हणजे चांगल्या पद्धतीचं देऊन जाणारं पीक ते म्हणजेच मूग. तर मित्रांनो, उन्हाळी मूग लागवड आपण कशा पद्धतीने, कधी, त्याचा योग्य पेरणीचा कालावधी, बीज प्रक्रिया, तसेच आपण कशा पद्धतीची जमीन निवडावी, तर संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर मित्रांनो, उन्हाळी मूग लागवडीसाठी आपल्याला जमीन मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडायची आहे आणि रब्बी पीक काढल्यानंतर जमीन हलकी आपल्याला नांगरून घ्यायची आहे. तसेच मित्रांनो, आपण जर पेरणीची वेळ या ठिकाणी बघितली तर पेरणीचा योग्य कालावधी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण याची पेरणी करू शकता. उशिरा पेरणी करणं म्हणजेच आपल्याला या ठिकाणी टाळायचं आहे. उशिरा पेरणी केल्यास पावसात म्हणजेच पीक सापडण्याची शक्यता असते किंवा त्यावेळेस जास्त टेम्परेचर देखील वाढू शकतं आणि तुम्हाला म्हणजे जो काही जमिनीला पाण्याचा ताण आहे तो जास्त प्रमाणात म्हणजे भासू शकतो आणि तुम्हाला पाण्याचं प्रमाण जास्त पद्धतीचं लागू शकतं, कारण आपल्याला या ठिकाणी कमी पाण्यात आणि कमी कालावधीमध्ये याचं उत्पादन घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला फेब्रुवारीच्या शेवटच्या किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करायची आहे. तसेच मित्रांनो, बियाणे आणि बीज प्रक्रिया. तर आपल्याला बियाणं जे आहे ते वाण या ठिकाणी निवडायचं आहे. वैभव MH 421 यासारख्या सुधारित जाती आपल्याला निवडायच्या आहेत. बीज प्रक्रिया, पेरणीपूर्वी बियाण्यास आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे मित्रांनो, कारण बीज प्रक्रिया जर नाही केली तर बुरशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तर त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया करायची आहे. तर बीज प्रक्रियेसाठी आपण कस्टोडियाचा वापर करू शकतो. तसंच पेरणीची जर आपण पद्धत बघितली मित्रांनो, तर पेरणीची पद्धत आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे, तर प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. अमृत पॅटर्न ॲपमध्ये मूग पिकाची पेरणी आपण कशा पद्धतीने करू शकतो, अगदी तेही कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कसं मिळवू शकतो, संपूर्ण माहिती तुम्हाला प्ले स्टोअर ॲपमध्ये म्हणजेच अमृत पॅटर्न ॲपमध्ये बघायला मिळेल. तर लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करत आहे, नक्कीच फॉलो करायला विसरू नका. तसंच मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी खत व्यवस्थापन कसं करायचं आहे, तर पेरणीच्या वेळी आपल्याला 10-26-26 एकरी एक बॅग या ठिकाणी पेरणीसोबत घ्यायची आहे. तसंच पाणी व्यवस्थापन म्हणजेच आपल्याला फुले येताना किंवा शेंगा भरताना पाण्याची कमतरता भासू नये याची काळजी घ्यायची आहे. तसंच मित्रांनो, याच्या काढणीचा कालावधी कसा असतो, तर मूग हे पीक साधारण 60 ते 65 दिवसात तयार होते, त्यामुळे कमी कालावधीत काढता येणारं पीक आहे आणि जबरदस्त पद्धतीचं उत्पादन कशा पद्धतीने देऊन जाईल, तर अमृत पॅटर्न फॉलो करून घ्या, म्हणजेच चांगल्या प्रकारे तुम्हाला कमी कालावधीत आणि कमी खर्चात देखील चांगल्या प्रकारे जबरदस्त उत्पादन म्हणजे हे पीक देऊन जाणार आहे. तर मित्रांनो, मार्केटला उन्हाळ्यामध्ये तुम्हाला 100% नाही 101% याचं चांगल्या प्रकारे रेट मिळणार आहे. तर कमी पाण्यात